हॅलो. तर आज मी माझ्या कॅन्टीनमध्ये, ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये काय काय मेनूज आहेत ना ते आपण सगळेच बघणार आहोत. तर बघूयात आपण काय काय आहे कॅन्टीनमध्ये आज फ्रायडे मेनू. चला. तर हे बघा, इथे पूर्ण बोर्ड लावलेला आहे त्यांनी. त्याच्यामध्ये मेनूची लिस्ट दिली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ज्युसेस अँड सँडविचचे व्हेरिएशन्स मिळतील. तर पहिला जो सेक्शन आहे तो आहे फ्रूटचा, जिथे तुम्हाला फ्रूट प्लेट, ज्यूस वगैरे मिळू शकतील. त्याच्यानंतर आहे चाट कॉर्नर, जिथे तुम्हाला दहीपुरी, शेवपुरी वगैरे मिळू शकते. त्याच्यानंतर स्प्राउट्स सगळे डिशेस आहे डाएटसाठी. त्यानंतर मेन डिश आहे इथे प्रॉपर डिनरची, ज्याच्यामध्ये तुम्हाला भाजी वगैरे, पूर्ण भात, राईस वगैरे हे सगळं, त्यासोबतच गुलाबजाम, जे पूर्ण थाळीमध्ये तुम्हाला जे येतं ते सगळं आयटम तुम्हाला इथे मिळतो. बघा, भरपूर सारे गुलाबजाम दिसत आहे. त्यासोबतच इथे लोणचं, लोणचं पाहून तर तोंडाला पाणी सुटतंच. आणि इथे बघा, बरेच व्हरायटीज आहेत व्हेजमध्ये. हे सगळे व्हेज सेक्शन आहे हा. तर बऱ्याच भाज्या वगैरे आहेत. तर ह्या चपाती आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर इथे दिसत आहेत पापड छानपैकी तळलेले. आणि तुम्ही जर पूर्ण थाळी घेत असाल तर इथे बघा कोशिंबीर आहे. त्यासोबतच जर तुम्हाला फ्राईड राईस किंवा अजून कुठले स्पेशल भाजी वगैरे घ्यायची असेल तर ते सगळे इथे व्हेरिएशन्स तुम्हाला भाज्यांमध्ये मिळतील. बघा, इथे बेसन दिसत आहे. आणि माझा सगळ्यात आवडीचा प्रकार म्हणजे मोदक. तर बघा, इथे मोदक मिळत आहेत, जे तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्याच आवडीचे आहेत. तर मोदक म्हटलं तर कोणीही मला असं वाटते की नाहीच म्हणणार नाही, हे ना. त्यानंतर ह्या सेक्शनमध्ये मिळत आहे ते म्हणजे छाछ. म्हणजे इथे ताक मिळतं, त्यासोबत जे दही वडे दिसत आहेत आहे. आणि त्या साईडलाही काहीतरी आहे जे मला समजलं नाही. बरेच असे आयटम्स आहेत. आणि लोणचं दिसलं की बाबा तोंडाला पाणी सुटतंच. त्यानंतर इकडे बघतो, इथे आपल्याला दिसत आहे पावभाजी किंवा मिसळ पाव. हे सगळे आयटम्स ह्या सेक्शनमध्ये असतात. तुम्ही बघू शकता, हे सगळे व्हेरिएशन दिसत आहेत इथे. त्याच्यानंतर इथे आहे पराठा. तुम्हाला फक्त पराठा दहीसोबत खायचं असेल तर पराठाही मिळतो. त्यानंतर इकडे नॉनव्हेज सेक्शन आहे. नॉनव्हेज सेक्शनमध्ये तुम्हाला इथे एग बिर्याणी किंवा चिकनचे सगळे व्हेरिएशन मिळतात. चिकन मसाला दररोजचा मेनू हा वेगवेगळा असतो, त्याच्यामुळे इथे व्हरायटीज बरेच असतात. कधी एग फ्राय, कधी एग मसाला. तर इथे बघा, गटारीची पार्टी असल्यामुळे काही लोकांनी ते स्पेशल अशी पूर्ण मोठ्या पातेल्यामध्ये बिर्याणी बनवली आहे. चिकन बिर्याणी तुम्ही बघू शकता. आणि काय दिसते ती बिर्याणी यार, कसला मसाला त्याच्यावरती टाकलेला आहे आणि इतकी छान दिसत आहे. त्याच्यानंतर आपण बघत आहोत इकडे ह्या सेक्शनमध्ये, इथे चायचं कॉर्नर आहे. त्यानंतर हा जो नवीन सेक्शन झालेला आहे ऑरम म्हणून, तर त्यांनी पूर्ण म्हणजे व्हेज आयटम मिळतात आणि नॉनव्हेजही आयटम मिळतात. तर हा स्पेशली चिकनसाठी जर स्पेशालिटी आहे इथे. चिकनचे सगळे आयटम इथे मिळतात. तर हे बघा, ही पनीरची भाजी आहे. इथे व्हेजसुद्धा तुम्ही व्हेज थाली वगैरे घेऊ शकता. इथे त्याच्यामध्ये पनीर किंवा तुम्ही फ्राईड राईस, व्हेज फ्राईड राईस वगैरे बरेच आयटम्स आहेत ते मागवू शकता. त्याच्यानंतर इथे व्हेजचं तुम्हाला व्हेज पिझ्झा, व्हेज चिकन पिझ्झा, त्यानंतर चिकनचे बरेच अशा पॉपकॉर्न, चिकन पॉपकॉर्न वगैरेसुद्धा मिळतात. आणि इकडे बघा, तुम्हाला इथे मेनू दिसेल. ज्या मेनूमध्ये ऑरम फूड्स म्हणून आहे लंच मेनू, त्याच्यामध्ये तुम्हाला चिकन लॉलीपॉप, चिकन क्रिस्पी, चिकन स्पायसी, ब्ला 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 ब्ला, बरंच काही. आणि रिजनेबल रेटमध्ये आहे, त्यामुळे डेझर्ट्सही मिळतात बघा, रसगुल्ला वगैरे सगळं. तर अशा प्रकारे हे सगळं हे असं मोठं कॅन्टीन आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे व्हेज, नॉनव्हेज आणि दररोजचे मेनू हे वेगवेगळे असतात, ठरलेले असतं त्यांचं. आणि ह्या साईडला असतं ते म्हणजे स्नॅक टाईपमध्ये ब्रेकफास्टसाठी वगैरे, म्हणजे मिल्कशेक, ज्युसेस किंवा केक. जर कोणाचा बड्डे असेल तर इथे केक वगैरे मिळतं. त्याच्यानंतर पेस्ट्रीज, तुम्ही कॅडबरीज कधी तुम्हाला मन केलं असं खायचं किंवा एखाद्याला द्यावंसं वाटलं तर तुम्ही इथून ऑर्डर करू शकता खूप छान प्रकारे. आणि सँडविचेस पण इथे सगळे सँडविचेस वगैरे मिळतात. तुम्हाला दही म्हणजे नॉर्मल जे शॉपमधलं जे आपल्याला गोष्टी असतात ते इथे म्हणजे मिळतात असे. मिल्कशेक वगैरे पण मिळतो. तुम्ही सँडविच वगैरे इथून ऑर्डर करू शकता. चहासोबत जर कोणतं बिस्किट खायचं असेल तर ते इथे अवेलेबिलिटी त्याची आहे. किंवा वेफर्स किंवा कुरकुरीत असं हे काय बोलतात, चकली वगैरे, थोडंसं छोट्या मुलांचं जे आहे असतं खाऊ वगैरे, सगळं सगळ्या प्रकारचं इथे हे सगळं असं मिळतं. त्यानंतर इथे बघा, इथेसुद्धा काय काय चिक्की वगैरे इथे मिळून जातं. कधीतरी असं
खावंसं वाटलं तर. नॉर्मली ऑफिसमध्ये हे आपण काही एक्सपेक्ट नाही करत की आपल्याला हे सगळं खाऊ शकतो किंवा मिळतं व्हरायटी. त्यासाठी आपल्याला स्पेशली शॉपमध्ये जावं लागतं, जे आपल्या ऑफिसमध्ये नसतं. पण हे सगळे इथे मेनू मिळतात. त्यामुळे ऑफिसमध्ये भरमसाठ मेनू असल्यामुळे खाण्याची एकदम चंगळ असते. त्याच्यामुळे खूप मजा येते आणि भरपूर व्हरायटीज असते. भारी वाटतं एकदम, है ना?